नमस्कार मंडळी. तर कशा आहात सगळे? मस्त मजेत ना? गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणि बघा तर मग माझे दोन्ही वादळ कसे झोपलेत, म्हणजे झोपल्यानंतर किती निरागस दिसतात ना. आणि बघा हे बाहेर काय चाललंय, छोट्याचं आणि टायगरचं लपाछपी. बाबा म्हणजे ह्या दोघांचं खूप छान म्हणजे जमतं बरं का. पण जियान कुठे गेलाय? जियान पण असतो म्हणजे सकाळ सकाळ कसं आहे ना, ह्या तिघांची मस्त अशी मस्ती चालू असते, फ्रेश वाटतं त्यांना. आणि कसं खाल्ल्या पिल्यानंतर बाबा काय पोटात भर पडली की झालं, ह्यांचा खेळ चालूच झाला. बघा म्हणजे टायगर आणि छोट्या तर खेळत होता, तर छोट्या काय बघायला होता काय माहित, म्हणजे जियानला शोधत असेल बघा. आणि बघा यांचं किती मस्ती, धिंगाणा मस्ती मस्त असं चाललं, खेळ चालू होता. आणि मला कसं आहे ना, स्वयंपाक पण करायचा होता, घाई पण झाली होती. चला म्हणलं आता थोडंसं दाखवलंय, तर म्हणलं ह्या दोघांना कसं टायगरला आणि जियानला दूध ठेवलं. आणि मग नंतर मी गेली रानामध्ये, म्हणलं काय उगवलंय काय नाही. आणि हे बघा ही छोटी छोटी झाडं दिसत आहेत, हे आहेत वांग्याची रोपं. हे मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेली होती तेव्हा खूप छोटी छोटी होती. आणि हे बघा मोठी मोठी पण वांग्याची रोपं आहेत. आणि त्याला फुलं पण आता भरपूर लागलीत. आणि कसं आहे ना, रात्री पाऊस झाला होता, त्याच्यामुळे सकाळी असं एकदम असं फ्रेश टवटवीत वाटत होतं. तर बघा मला कसं झालं माहिती आहे का, आता एक सवयच लागली, उठलं की पहिल्यांदा शेतामध्ये जाऊन बघायचं किती उगवलंय किती नाही. आणि शर्लींनी उठली होती शर्लीन, आणि शर्लींनी बसवलं तिच्या पप्पांना अभ्यासाला. तर ते काय काढत होते, डाळिंबाचं चित्र काढत होते. तर बघा डाळिंबचं चित्र काढायचं म्हणून ते डाळिंबच घेऊन बसले होते. आणि फटाफट आवरलं आणि आम्ही गेलो शर्लीनला स्कूलच्या बसमध्ये, बसपर्यंत सोडवायला. आणि आज कसं आहे ना, की मॅडमची फरमाईश होती की मी सायकल घेऊन येणार आहे आणि तुम्ही जावा चालत. तर काय बाबा, मग मॅडम आल्या सायकल घेऊन. ते येईपर्यंत दादू बसमध्ये मस्तपैकी जाऊन बसला होता. आणि ड्रायव्हर मामापाशी काय दादू जाऊन बसला, तर ड्रायव्हर मामा त्याला बोलत होते की चॉकलेट देतो, चल पी दे. तर दादू कशाचा बाबा, दादू ऐकत असतोय. आणि कुणाला पी तर तो काय अजिबातच देत नाही. आणि चॉकलेट घेतलं. आणि नंतर मी दादूला म्हणलं चला, तर लगेच दादूने बाय बाय केलं ड्रायव्हर काकांना, आणि दिदीला पण आम्ही बाय केलं ना, आम्ही निघालो घरी. तर बघा तर मग म्हणजे दादू मस्त चालत होता, आणि चप्पल काय घालायचं घरीच विचारला होता. आणि घेतली काठी आणि लागला फिरवायला. तर पुढे मी दाखवेलच तुम्हाला दादू कसा म्हणजे काठी वगैरे फिरवतो. आणि तेवढ्यात दिसलं दादूला त्याचे डॅडा. तर मग डॅडा दिसल्यानंतर काय बा पाटील खुश. आणि आल्यानंतर डॅडा आल्यानंतर तो बसायला लागला गाडीवर. म्हणजे मला वाटलं होतं की दादू पुढं बसेल, पण दादू कुठला ऐकतोय. आता काय बाबा, त्याला वाटतं की मला बसता येतंय, म्हणून दादू लगेचच फटाफट चढला आणि बसला गाडीवरती. बघा म्हणजे त्याला शिकवावं लागत नाही, सांगावं लागत नाही, त्याचा तो बसतो आणि निघाला तो घरी. आणि कसं आहे ना, मला आता शर्लींची सायकल घेऊन आली होती म्हणल्यावर आता दादू गेला गाडीवर आणि मी गेली चालत. आता शर्लींची सायकल तर घरी घेऊन जाणं गरजेचं होतं. आणि आज काय बाबा, आमच्या घरी स्पेशल गेस्ट आलेले होते. तर ते कोण आलेले, ते आलेले होते आमच्या ताईसाहेब. तर बघा तर मग ह्या ताईसाहेबांचे मिस्टर आणि शर्लींच्या पप्पांची चालू होती धावपळ. आणि ताईसाहेब घरात पाणी पित होत्या. मग मी गेले त्यांच्यापाशी, गप्पा वगैरे चालू होत्या. त्या म्हणल्या नाही आम्ही निघालोय. म्हणलं का हो, जेवण वगैरे करून? तर नाही, त्या म्हणल्या लेट होतोय मला. नंतर मी काय केलं, तर पाणी बॉटल ठेवली होती फ्रीजमध्ये भरून, म्हणलं जाताना त्यांना द्यावी. हे कसं जाताना रस्त्यात तहान वगैरे लागली, तर म्हणलं पाण्याची बॉटल भरून दिली म्हणजे टेन्शन नाही ना. एक तर त्यांनी जेवण पण नाही केलं. आम्ही भरपूर हट्ट केला जेवण करून जावं, पण काय झालं, तर भाऊंना जायचं होतं कामावरती आणि लेट पण खूप होत होता. तर मग चालले होत्या त्या. आणि कसं आहे ना, म्हणजे आता म्हणजे आमच्या ताईसाहेब आहेत ना, धन्य निरंकार जीमध्ये असतात. तर त्यांच्यात कसं शिकवतात की प्रत्येक लहानांच्या आणि मोठ्यांच्या पाया पडायचं. तर म्हणजे खूप छान, मला पण खूप छान वाटलं. आणि त्यांनी दादूच्या पण पाया पडले आणि दादूची थोडीशी चेष्टा पण केली. नंतर आईसाहेबांच्या पाया पडले, नंतर सासरे पाटलांच्या पाया पडायला लागले. तर त्यांनी पडायच्या आधी सासरे पाटलांनी डोकंच ठेवलं पायावरती. पाया वगैरे पडण्याचा कार्यक्रम चालू होता. आणि आमचं काय बाबा, आमचा व्हिडिओ काय हातातनं मोबाईल सुटत नाही. मग म्हणलं चला मी पण पाया पडून घ्यावं. तर नको नको म्हणता म्हणता त्यांनी पण माझ्या पायाला हात लावला आणि पाया पडले. तर बघा आमच्या ताईसाहेब त्या पण पाया पडत आहे. आणि त्यांनी पाया पडता पडता सासरे पाटलांनी त्यांच्या तर काय पायावरती डोकंच ठेवलं. बघा म्हणजे छान संस्कार आहेत. आणि गावाकडे ते असे रीतिरिवाज खूप पाळले जातात बरं का. आणि नंतर म्हणलं ताईसाहेबांच्या पण पाया पडावं, तर त्या पण माझ्या पाया पडल्या. आणि नंतर काय बाबा, दादूची चेष्टा वगैरे चालू होती. आणि सगळे कसं दादू म्हणजे दादूचा लाड पुरवायला कोण कमी पडत नाही बरं का. तर दादूला म्हणजे त्यांचा चष्मा पाहिजे होता. आणि चष्मा पाहिजे म्हणला, लाडीगुडी कसा लावायची आता, म्हणून दादू म्हणला चष्मा द्या. म्हणून दादू गेला त्यांना त्यांच्यापाशी. तर दादूला त्यांनी उचलून वगैरे घेतलं. आता पण दादूचं काहीतरी चालू होतं बरं का मनात, म्हणजे उचलून घेतलंय नवीन माणसाकडे दादू गेला कसं काय, तर तो फक्त गेलाय चष्म्यासाठी. आता चष्मा देतात का नाही त्याचं सगळं लक्ष चष्म्याकडेच होतं, पण त्यांनी काय दादूला चष्मा दिला नाही हे आम्हाला नंतर लक्षात आलं. आता बघा तर मग दादूला चष्मा दिला नाही म्हणून लगेच दादूने हट्ट केला मला उतरायचंय. आणि आमचे महाराज थोडेसे रुसूनच बसले. आणि रुसला तर काय केला, मस्त खुर्ची खाली जाऊन लपून बसला आणि तिथं रुसून बसला तो.
आणि काय म्हणजे आता दादूचं बघा म्हणजे हट्टी आहे खूप. आणि नंतर ताईसाहेब चालल्या होत्या. नंतर दादूला त्या म्हणल्या की दादू तुझ्या डॅडांना मी घेऊन जातो. तर रुसल्याला माणूस लगेच आला मधी आणि म्हणला नाही 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 अजिबात माझ्या डॅडांना घेऊन जायचं नाही. लगेच गेला डॅडांपाशी, त्यांच्यापाशी गेला आणि नाही म्हणून घेऊन जायचं नाही म्हणून तो जाऊन थांबला. मग काय बाबा आतून पी वगैरे घेतली. आमची शर्लीन काय नव्हती घरी, खूप मिस केलं तिच्या आत्याने तिला. आणि मग नंतर पाहुणे जे होते त्यांना जेवण वगैरे वाढायचं होतं मला. तर म्हणलं सकाळचा स्वयंपाक केलेला होता पण म्हणलं काय कमी पडायला नको म्हणून मी परत भाकरी करायला लागली त्यांना. आणि बाहेर जेवण वगैरे चालूच होतं. तर म्हणलं चला भाकरी करते. आणि नंतर मी जेवण म्हणजे भाकरी घेतली आणि वाढायला लागली बाहेर. तर जेवण वगैरे चालू होतं यांचं. आणि बघा तर मग आणि नंतर जेवण वगैरे झालं आणि चालल्या होत्या गप्पा. तर आता काय बघ गप्पा मस्त रंगल्यात. आणि इकडे काय चाललंय दादूचं, थार घेऊन फिरतोय. बापरे. यानंतर म्हणलं माझा पण मुखडा दाखवावा. सकाळपासून काय म्हणलं व्हिडिओमध्ये माझा मुखडा दिसला नाही. म्हणलं कसं आहे काही नाही. आज माझा वेगळाच लुक होता बरं का. आज मी घातली होती साडी. म्हणलं रोज कसं ड्रेसच असतो, पाहुणे आल्यानंतर म्हणलं साडी घालावी. आणि आता इथलं काम वगैरे आटपलं आणि नंतर मी गेली शेतात. आता शेतातलं काम तुम्हाला माहीतच आहे की मला काल काड्या लावत होते मी आणि त्यातल्या काड्या लावायच्या थोड्याफार राहिल्या होत्या. आणि ही सरी फक्त ह्यांची आहे बरं का, म्हणजे शर्लींच्या पप्पांची. माझी सरी पूर्ण झाली होती. त्यांचं काय हवा धिंगाणा मस्ती गप्पा चालल्या होत्या त्यामुळे त्यांची सरी मागच राहिली. पण आता ती कंप्लीट करणं मला काम आहे ना, म्हणून म्हणलं की काम वगैरे घरातलं झालं. चला तर मग आता जाऊयात सरी तर तिथं काडी गवत लावायला. तर शर्लींच्या पप्पांनी कट करून ठेवलं होतं. म्हणलं फटाफट ते लावून घेऊयात. आणि कसं आहे ना सकाळपासून मला एवढा थकवा आला होता काम करून म्हणलं कधी आराम करेल असं झालं होतं. तर म्हणलं आता हे काम करणं तर गरजेचं आहे. आणि कसं आज पावसाचं वातावरण पण झालं होतं आणि 2 दिवस पाऊस चालू असल्यामुळं म्हणलं आज जर लावलं तर उद्या म्हणजे फुटवा वगैरे फुटेल. आणि कसं पावसामध्ये लवकर डुबलं जातं ना. आणि बघा तर मग म्हणजे माझं दोन्ही सऱ्यांमध्ये लावून झालेलं आहे. अशा पद्धतीने कंप्लीट झालेलं आहे शेतामधलं काम. म्हणजे जे काय लावायचं होतं शेतामध्ये शेळ्यांसाठी तर ते माझं लावून झालं होतं. तर म्हणलं आता तुम्हाला पण दाखवूयात काय काय लावलं आहे शेतामध्ये. तर बघा तर मग ह्या 2 सऱ्यांमध्ये आहे काडी गवत. बघा हे एक आणि ही दुसरीवाली 2, ह्या 2 सऱ्यांमध्ये आहे काडी गवत. आणि ही 1 2 3 4 आणि 4 सऱ्यांमध्ये लावलं होतं मी दशरथ घास. तर बघा तर मग आणि हे जे दिसतंय कुठं कुठं उगून आलेलं ते आहे कडवळ. म्हणजे मी मागच्या वेळेस लावलं होतं ना कडवळ आणि दारं द्यायला गेले तर माझ्याकडनं ते सगळं वाहून गेले होते बी. मला काय एवढं माहीत नव्हतं, जमत नव्हतं. तर बघा मग मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेलच की मी आता ते परत एकदा लावलेलं आहेत बी. आणि बघा 1 2 3 4 5 आणि 6 ह्या 6 सऱ्यांमध्ये लावलं होतं मी कडवाळ. आता कसं आहे ना वेगवेगळं का लावलं तुम्ही म्हणता. तर कसं आहे ना की वेगळं शेळ्यांना खायला भेटलं म्हणजे त्यांना पण कटाळून जाणार नाहीत खाण्यासाठी. आणि कुठंतरी जाऊन गवत वगैरे आणणं मला काय जमणार नाही. म्हणलं जे काय असेल ते आपल्या शेतामध्येच लावावं. थोडं का असे ना पण सगळं काय आपल्या शेतामध्ये असेल तर कसं आहे ना वेळेला लगेचच काढून टाकता येतं. तर बघा तर मग आणि मी काय केलं तर इथं लावलेलं होतं हत्ती घासाचे थोडेसे 2-4 बेटं लावले होते. तर हे बघा कुठं कुठं उगून आलेले होते. आणि आत्ताच म्हणजे 8 दिवसच झाले असतील त्याच्यामुळं म्हणजे येईलच उगून. आता पावसाचं पण वातावरण आहे, पावसाचे पण दिवस आहेत आणि पावसामध्ये लवकर उगून येतं असं म्हणतात. बघा तर मग म्हणजे असं मस्त लावून झालेलं होतं. आणि फायनली माझं शेतातलं काम झालं होतं. तर मग बघा शर्लींच्या पप्पाने माझ्या कैचीची काय हालत केली होती. मला मशीनमध्ये काम करताना ही कैची लागते आणि शर्लींच्या पप्पाने घेऊन बसलेले कैची पूर्ण खराब करून टाकली. आणि घरी आले आता खूप थकल्यागत झालं होतं. म्हटलं काहीतरी थंड खावं म्हणून मी घेतलं दही. तर बघा तर मग हे पण दही मी घरीच केलंय बरं का, बाहेरनं काही आणलेलं नाहीये. आणि तुम्ही बघितलं असेल मागच्या व्हिडिओमध्ये दही कसं बनवायचं मी हे दाखवलंच होतं. तर मग असं बघा किती असं घट्ट असं झालेलं आहे. हे दही आपल्याला बाहेर पण विकत पण एवढं भारी भेटणार नाही बरं का. घरचं असेल ते घरचंच म्हणतात ना. तर बघा म्हणजे दही मी खायला घेऊन बसले तर जियांचं चाललं होतं मला लाडीगुडी लावायचं कारण त्याला दही खायचं होतं. तर बघा तर मग म्हटलं दही कसं लागतंय कारण मी पण म्हणजे जसं करायला ठेवलं होतं तसं मी अजून खाल्लेलंच नव्हतं म्हणून मी दही खायला बसले. दही खाल्लं आणि बाहेर येऊन बघितलं चिक झालं होतं. आणि काय झालेलं मी सेल्फी स्टिक ऑर्डर केली होती तर मग ती पण ऑर्डर आली होती माझी.
तर बघा तर मग आणि ती ऑर्डर आल्यानंतर शर्लिन म्हणली मी घेते. तर म्हणलं घ्या बाबा, कुणीतरी घेतलं तरी काय, एकच आहे घरातच जाणारी वस्तू. आणि शर्लिनला कसं असते ना, शर्लिन खूप एक्सायटेड असते की काय मम्मा ऑर्डर केलं आहे, काय ऑर्डर केलं. कारण मी तिला कधी सांगतच नाही काय ऑर्डर केलं आहे. ज्यावेळेस असं म्हणजे पार्सल येईल त्यावेळेस तिला सरप्राईज असतं. आणि नंतर आज मी केली होती सेल्फी स्टिक ऑर्डर. म्हणजे शर्लिनची चालली होती घाई खोलायचं, तर शर्लिन खोलत होती. पण दादूचं काय बाबा मध्ये लुडबुड चालूच होती. तर म्हणलं आता हे दोघं खोलतात तर आपण काय करायचं, म्हणून मी लागले व्हिडिओ बनवायला. पण काय झालं ना, ती सेल्फी स्टिक थोडीशी डॅमेजच होती. नंतर मी टाकलं रिटर्नला. आणि बघा तर मग, आणि दादूचं चाललेलं पप्पांचं. दादूचं म्हणजे पप्पांचं कसं असतं ना, दादूला सारखा हात लावायचा आणि दादू जातं चिडीला. आणि त्यांना पप्पी घेतल्याशिवाय काय करमत नाही दादूची. बघा तर मग चला तर भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत चलो बाय बाय. मस्त मजेत राहावा, हसत खेळत राहावा आणि आमच्या दादूची आणि शर्लिनची मस्ती बघत राहावा. चलो बाय बाय.